नमस्कार मित्रांनो, मुकुंदवन मराठी भक्तिमय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रहो, आज एक अशी भावूक कथा मी या ठिकाणी आपल्याला सांगणार आहे. पोलिसांबद्दल आहे. माझ्या पोलीस मित्रांसाठी ही कथा समर्पित करणार आहे. तर चला मग कथेला सुरुवात करूयात. हायवेच्या ठिकाणी एक झोपडीनुमा गॅरेज असतं आणि त्या गॅरेजवरती एक मुलगी पंक्चर बनवण्याचं काम करत असते. एक दिवशी दुपारच्या वेळेला त्या गॅरेजसमोर, पंक्चरच्या दुकानासमोर एक पोलीसची गाडी येऊन थांबते आणि त्या पोलीस गाडीतून एक इन्स्पेक्टर उतरतात, त्यांचे सहकारी उतरतात आणि ते राखी त्या मुलीसमोर करून तिला बोलू लागतात, "बहीण, हे दीदी, आम्ही या ठिकाणी ड्युटीवर आहोत आणि आम्हाला रक्षाबंधनाकरता सुट्टी मिळालेली नाही, तर तू आमची बहीण बनून या ठिकाणी आम्हाला राखी बांध." अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी ते इन्स्पेक्टर त्या मुलीला करू लागतात. तर मित्रहो, ही कथा सुरुवातीपासून तुम्हाला सांगतो मी कशी आहे ही कथा. तर एक मुलगी असते, जिचे आई तिच्या लहानपणी, जी 3 वर्षाची मुलगी असते, तिची आई वारली असते. तिचे वडील त्या ठिकाणी गरीब असतात आणि थोडे गरीब असल्यामुळं आणि प्रॉपर्टी वगैरे काही नसते. त्यांचा पंक्चर बनवण्याचा हा व्यवसाय असतो. परंतु पत्नीच्या निधनानंतर त्या मुलीचे वडील, जिचं नाव पूनम आहे, तिचे वडील त्या ठिकाणी थोडे व्यसनाच्या आहारी जातात आणि व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर थोडंसं दुकानाकडे दुर्लक्ष होऊ लागतं, आबाळ होऊ लागते, खाण्यापिण्याचे वांदे होतात आणि मग त्यावेळेस थोडंसं सावरून स्वतःला ते दुकानावर परत बसायला लागतात. आपल्या मुलीला, छोट्या मुलीला आपल्यासोबतच घेऊन यायचं, दुकानावर बसवायचं, दिवसभर त्या ठिकाणी गाड्यांचे पंक्चर बनवणे, हवा मारून देणे, अशा प्रकारचे कामं त्या ठिकाणी ते करायचे. असं करता करता पूनम ही जवळपास 6 वर्षात झाली. 6 वर्षात झाल्यानंतर पूनमचे वडील त्या ठिकाणी तिला शाळेमध्ये घालतात. तिचं शिक्षण त्या ठिकाणी सुरू असतं आणि तिची सर्व देखभाल हे पूनमचे वडीलच त्या ठिकाणी करत असतात. तर पूनमचं शिक्षण अगदी व्यवस्थित सुरू असतं. तिच्या खाण्यापिण्याची व्यवस्था या ठिकाणी पूनमचे वडीलच करत असतात. शिक्षणाचा खर्चही करतात. परंतु उत्पन्नच किती असतं, पंक्चरच्या दुकानावरचं उत्पन्न म्हणजे जेमतेम उत्पन्न. अशा उत्पन्नात देखील त्या संकटावर मात करून, परिस्थितीवर मात करून ते आपल्या मुलीचं शिक्षण करत असतात. हळूहळू ही पूनम 12वी पास होते. कॉलेजला ॲडमिशन घेण्याकरता त्या ठिकाणी थोडेफार पैसे त्या मुलीच्या वडिलांनी जमा केलेले असतात आणि मग काय होतं, एक दिवस ही पूनम आपल्या घरी त्या ठिकाणी दुपारच्या वेळेस थांबली असते. वेळेस काही गावातील लोक येतात आणि त्या पूनमला सांगतात, "पूनम, तुझे वडील त्या ठिकाणी दुकानावर बेशुद्ध होऊन पडलेले आहेत." पूनम घाबरीघुबरी होऊन धावत पळतच त्या ठिकाणी आपल्या वडिलांच्या गॅरेजवर जाते. जाऊन पाहते तर खरोखर वडील त्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेमध्ये पडले तिला दिसतात. कसेबसे त्यांना ती त्या ठिकाणी एका ॲटोमध्ये घालून सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन जाते, कारण पैसा तर तेवढा जास्त नसतो. सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन गेल्यानंतर सर्व तिच्या वडिलांच्या तपासण्या करतात आणि ते डॉक्टर त्या ठिकाणी सांगत आहेत पूनमला, की "बेटा, या तुझ्या वडिलांची प्रकृती अतिशय नाजूक आहे आणि यांच्या शरीरातील जवळपास बरेच अवयव निकामी होत चाललेले आहेत. हे या ठिकाणी व्यसनाच्या आहारी गेलेले होते का?" अशी ज्यावेळेस विचारणा करतात त्यावेळेस पूनम रडायला लागते आणि डॉक्टरांना सांगते, "हो सर, यांना थोडंसं दारूचं व्यसन आहे." तेव्हा मग ते डॉक्टर सांगतात, "जर या व्यसनापासून ते दूर राहणार असतील तर आम्ही या ठिकाणी उपचार करू आणि तुला आणखी एक सांगतो की यांना कंप्लीट बेड रेस्टची आवश्यकता आहे. यांना कुठल्याही प्रकारचं काम करता येणार नाही. तर हे शक्य होत असेल, यांची देखभाल जर तुझ्याकडून होत असेल तरच या ठिकाणी ट्रीटमेंट सुरू करू, अन्यथा तू तुझ्या वडिलांना घेऊन घरी निघून जा." तेव्हा पूनम डॉक्टरांना आश्वासन देते की "सर, तुम्ही इलाज सुरू करा. यांची पुरेपूर काळजी या ठिकाणी मी घेईल आणि कुठल्याही प्रकारचं यांना काम या ठिकाणी करू देणार नाही, कुठल्याही प्रकारचा ताण यांच्यावर येणार नाही, याची दक्षता मी नक्की घेईल." असं पूनम सांगते आणि मग तिच्या वडिलांचा उपचार त्या सरकारी दवाखान्यामध्ये सुरू होतो. त्या उपचाराला तिच्या वडील त्या ठिकाणी प्रतिसाद देऊ लागतात. हळूहळू प्रकृती सुधारू लागते. 4-8 दिवसाच्या ॲडमिशननंतर त्या ठिकाणी त्यांना डिस्चार्ज मिळतो आणि बरेच काही औषधी सोबत देतील, तर त्या ठिकाणी डॉक्टर पूनमजवळ देतात आणि सांगतात की "बेटा,
किमान 6-7 महिने तरी तुझ्या वडिलांना बेड रेस्टची आवश्यकता आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम या ठिकाणी करू नये, एवढी दक्षता तू घे, म्हणजे यांची प्रकृती या ठिकाणी पूर्वपदावर येईल. पूनम आपल्या वडिलांना घेऊन घरी येते. घरी आल्यानंतर त्या ठिकाणी रात्री दोघं मायलेकरं त्या ठिकाणी बसलेले असतात. वडिलांच्या डोळ्यातून अश्रू येतात. जवळ जी काही जमापुंजी होती ती सर्व दवाखान्यामध्ये खर्च झाली. आता मुलीच्या ॲडमिशनसाठी देखील पैसा शिल्लक राहिला नाही. घरात देखील राशनची आबाळ आहे. असं असते वेळेस मग आता आपला प्रपंच कसा चालवायचा, उपजीविका आपण कशी करायची, या विवंचनेमध्ये दोघे मायलेकर म्हणजे तिचे वडील आणि पूनम दोघे विचार करत असतात. हळूहळू पूनमच्या वडिलांना त्या औषधाच्या प्रभावामुळे झोप लागते, परंतु पूनमला काही झोप लागत नाही. ती रात्रभर त्या ठिकाणी विचार करतच बसलेली असते आणि सकाळी तिने एक ठाम निर्णय घेतलेला असतो. आणि मग सकाळ झाल्यानंतर आपल्या वडिलांना चहा वगैरे दिल्यानंतर सांगायला लागते पूनम, पप्पा आता या ठिकाणी तुम्ही कंप्लीट आराम करायचा आहे आणि आपलं जे दुकान आहे गॅरेज ते मात्र या ठिकाणी मी स्वतः चालवेन. असं आपल्या मुलीचं बोलणं ऐकल्यानंतर अक्षरशः पूनमच्या वडिलांना रडायला येतं. ते सांगतात, बाळा तू नाजूक मुलगी आहेस या ठिकाणी आणि मोठमोठ्या गाड्यांचे टायर असतात, ते टायर कसे खोलायचे, कसे पंक्चर बनवायचे हे तुला कसं शक्य होईल. त्याकरता आपण दुसरा काहीतरी उद्योग करू. परंतु भांडवल नसल्यामुळं दुसरा उद्योग देखील करणं शक्य नसल्यामुळं मग त्या ठिकाणी नाईलाजाने का होईना दुसऱ्या दिवशी आपल्या वडिलांना घेऊन पूनम गॅरेजवर येते. गॅरेज उघडते. हळूहळू काम त्या ठिकाणी करायला लागते. वडिलांना त्या ठिकाणी एक छोटीशी खाट टाकून दिलेली असते. त्या खाटेवर वडील आराम करतात आणि आपल्या मुलीला मार्गदर्शन करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूनम ते गॅरेज चालवू लागते. त्यांच्या प्रकृतीमध्ये देखील थोडीफार सुधारणा होत असते. असंच करता करता एक दिवस भर दुपारच्या वेळेला, आणि ती होती रक्षाबंधनाचा दिवस, राखी पौर्णिमेचा दिवस. पूनम एका मोटरसायकलचं पंक्चर बनवत असते. रखरखतं ऊन, त्या उन्हामध्ये घामाघूम झालेली पूनम, आणि तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी पोलीसची गाडी त्या गॅरेजसमोरून जाते. पोलीसच्या गाडीमध्ये बसलेले पोलीस सहकारी व इन्स्पेक्टर साहेब ज्यावेळेस त्या गॅरेजकडे पाहतात आणि त्या इन्स्पेक्टर साहेबांनी मुलीची ती अवस्था पाहिल्यानंतर त्यांचं मन देखील हेलावतं त्या ठिकाणी आणि आपल्या ड्रायव्हरला गाडी परत मागे घ्यायला सांगतात. ड्रायव्हर गाडी मागे घेऊन येतो. गॅरेजसमोर गाडी पोलिसांची उभी राहते. इन्स्पेक्टर साहेब व सर्व पोलीस खाली त्या ठिकाणी उतरतात. पोलिसांना पाहून या ठिकाणी पूनम घाबरून जाते. कारण मित्र हो, पोलिसांची प्रतिमा समाजामध्ये म्हणावी तेवढी चांगली नसते आणि पोलिसाबद्दल या ठिकाणी प्रत्येक सामान्य माणसाच्या मनामध्ये एक प्रकारची भीती त्या ठिकाणी सामावलेली असते आणि याच भीतीपोटी पूनम देखील त्या ठिकाणी पोलिसांना पाहून घाबरू लागते. तेव्हा ते इन्स्पेक्टर साहेब पुढे होतात आणि त्या मुलीला धीर देतात, बेटा घाबरू नको, आम्ही या ठिकाणी तुझी फक्त चौकशी करण्याकरता आलो आहोत. तू हे स्वतः पंक्चरचं काम या ठिकाणी का बरं करत आहेस? तुला कोणी भाऊ नाही का? तुझं दुसरं आणखी कोणी कमावणार नाही का घरामध्ये? आणि तू ही वेळ तुझ्यावर कशामुळे आली? त्यावेळेस मग पूनमला थोडा धीर येतो आणि ती सांगायला लागते इन्स्पेक्टरांना, सर माझे वडील खूप आजारी आहेत आणि त्यांना डॉक्टरांनी कंप्लीट बेड रेस्ट सांगितलेला आहे आणि माझ्या घरामध्ये मी आणि माझे वडील दोघेच असतो. माझी आई मी लहान असतेच वारलेली आहे. मला भाऊ वगैरे कोणी नाही आणि आमचा हा घर संसार चालवण्यासाठी मला पैसा मिळवण्याकरता हा उद्योग या ठिकाणी करावा लागतो. तेव्हा इन्स्पेक्टर अतिशय त्या ठिकाणी दुःखी होतात. काही न बोलता परत आपल्या गाडीत बसतात आणि गाडी शहराच्या दिशेने निघून जाते. इकडे पूनमचा जीव देखील भांड्यामध्ये पडतो. ती परत आपलं कामाला त्या ठिकाणी सुरू करते. परंतु जे इन्स्पेक्टर होते अतिशय चांगल्या स्वभावाचे होते. त्या ठिकाणी शहरामध्ये गेल्यानंतर त्या मुलीबद्दल त्यांच्या मनामध्ये एक आपुलकी निर्माण झालेली असते, प्रेमभाव निर्माण झालेला असतो. शहरात जातात, राखीच्या दुकानावर जाऊन राख्या खरेदी करतात. त्या पूनमसाठी चांगल्या चांगल्या भेटवस्तू त्या ठिकाणी खरेदी करतात आणि परत पोलीस गाडीमध्ये बसून सर्वजण त्या ठिकाणी गॅरेजवर येतात. गॅरेजवर परत पोलीसची गाडी आल्यानंतर पूनम परत घाबरते आणि विचार करू लागते, आताच तर मी यांना सर्व काही सांगितलं आणि हे परत का बरं या ठिकाणी आले, असा विचार त्या ठिकाणी पूनम आणि तिचे वडील त्या ठिकाणी करू लागतात. इन्स्पेक्टर साहेब आणि सर्व त्यांचे सहकारी पोलीस गाडीतून खाली उतरतात. राखीयांचं जे काही पॅकेट त्यांनी सोबत आणलं असतं ती राखी घेऊन पूनमच्या समोर इन्स्पेक्टर साहेब उभे राहतात आणि तिला बोलू लागतात, बेटा या ठिकाणी आम्ही तुझे भाऊ म्हणून आलेलो आहोत,
तर तू कृपया आम्हाला राखी बांध आणि तुझ्या रक्षणाची सर्व जबाबदारी आम्ही सर्व मिळून पोलीस मिळून या ठिकाणी तुझ्या रक्षणाची जबाबदारी घेऊ, असं ज्यावेळेस इन्स्पेक्टर साहेब पूनमला सांगतात. पूनमला अक्षरशः रडायला येतं. तिच्या वडिलांच्या डोळ्यातून देखील अश्रू वाहू लागतात आणि मग पूनम त्या ठिकाणी इन्स्पेक्टर साहेबांना राखी बांधते. त्यांनी आपल्यासोबत आणलेल्या भेटवस्तू त्या ठिकाणी पूनमला देतात. सुंदर असा प्रकारचा ड्रेस त्या ठिकाणी आणला असतो, मिठाई आणलेली असते. सर्वजण पोलीस देखील त्या ठिकाणी प्रत्येकजण पुढे होऊन आपापलं रक्षाबंधन त्या ठिकाणी साजरं करतात. प्रत्येकाने त्या ठिकाणी भेट स्वरूपामध्ये अनेक प्रकारच्या रोख रक्कम त्यांना त्या पूनमला दिलेली असते. आणि मग मात्र इन्स्पेक्टर साहेब त्या ठिकाणी पूनमला बोलतात, बेटा तू आता आमची बहीण झाली आहेस, आमच्या सर्व पोलिसांची बहीण झालेली आहे. आता यापुढं तू या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे गॅरेजवरचं काम करू नको. तुझा महिन्याचा जो काही खर्च आहे तो आम्ही या ठिकाणी उचलणार आहोत. आणि असं करून त्या ठिकाणी तिची विनंती करतात सर्व पोलीस मिळून आणि तिला गाडीमध्ये बसवतात. तिच्या वडिलांना गाडीत बसवतात. ती पूनमच्या घरी घेऊन जातात. तिच्या घरची परिस्थिती पाहतात तर छपराचं घर त्या ठिकाणी, घरावर व्यवस्थित पत्र देखील नाही, जागोजाग त्या ठिकाणी पावसाचं पाणी गळत असतं. घरामध्ये कुठल्या प्रकारचं राशन पाणी नाही. परत पोलीस गाडी त्या ठिकाणी इन्स्पेक्टर साहेब शहरामध्ये पाठवतात. महिन्याचं राशन त्या ठिकाणी भरून आणतात. घरावरचे पत्र डागडुजी व्यवस्थित करून तिचं घर व्यवस्थित करून देतात आणि सांगतात, बेटा यापुढं तुझा जो काही खर्च असेल तो सर्व मी या ठिकाणी स्वतः उचलायला तयार आहे आणि तू तुझं शिक्षण या ठिकाणी चालू ठेव. परत तिचं चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करतात. हळूहळू मुलीचं ग्रॅज्युएशन होतं. वडिलांची प्रकृती देखील खूप छान प्रकारे सुधारते आणि मग मात्र पूनमचे वडील त्या ठिकाणी गॅरेजवर परत जायला लागतात. आता गॅरेजवर गेल्यानंतर वडील आहेत मुलीचे, त्यांना देखील आपल्या मुलीच्या लग्नाची चिंता लागलेली असते. भांडवल जमा करायचं आणि लग्नाला तर खूप पैसा लागला असतो. परंतु ज्या इन्स्पेक्टरांनी त्या पूनमला बहीण मानलेलं असतं त्यांची बदली झाली. बदली झाल्यानंतर देखील त्या ठिकाणी 4-8 दिवसांना का होईना पण भेटण्याकरता मुलीच्या वडिलाला आणि पूनमला भेटायला त्या ठिकाणी ते इन्स्पेक्टर साहेब यायचे. एक दिवस असंच अचानक त्या ठिकाणी आल्यानंतर तिच्या वडिलाजवळ बसतात इन्स्पेक्टर साहेब आणि बोलतात, बाबा आता पूनम लग्नायोग्य झालेली आहे, तर आपण तिचं लग्न करूयात. तेव्हा परत यांना रडायला येतं पूनमच्या वडिलांना, की आपल्याकडं तर भांडवल कुठल्याच प्रकारचं नाही आणि मुलीचं लग्न करायचं म्हणजे अनेक खर्च या ठिकाणी असतात, कसं शक्य आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब त्यांना धीर देतात, तुम्ही अजिबात या ठिकाणी काळजी करू नका. मी तिचा भाऊ आहे एवढा मोठा आणि मी सर्व लग्नाचा खर्च करायला तयार आहे. तर फक्त तुम्ही लग्नासाठी होकार द्या. तेव्हा मग पूनमला त्या ठिकाणी बोलावून घेतात. पूनम देखील त्या ठिकाणी तयार होते लग्नाला. सर्व पोलीस मिळून त्या ठिकाणी एक सुंदर असं स्थळ तिच्यासाठी शोधतात. जो मुलगा सरकारी नोकरीमध्ये असतो तो देखील मध्यमवर्गीय कुटुंबातला आणि सर्व त्या ठिकाणी लग्नाचा खर्च हे इन्स्पेक्टर साहेब आणि पोलीस त्या ठिकाणी मिळून मोठ्या थाटामाटामध्ये पूनमचं लग्न लावून देतात. पूनमचं लग्न लावल्यानंतर ती त्या ठिकाणी आपल्या पतीसोबत त्या ठिकाणी नांदायला निघून जाते. मग आता पूनमचे वडील एकटे राहिले. त्यावेळेस इन्स्पेक्टर साहेब देखील काय करतात, पूनमच्या वडिलांना आपल्या घरी घेऊन जातात आणि आपल्या वडिलाप्रमाणे त्या पूनमच्या वडिलांचा सांभाळ करतात आणि पूनमकडे देखील सतत देखरेख हे इन्स्पेक्टर साहेब करत असतात. तर ही अशा प्रकारची एक कथा आहे. ही माझ्या पोलीस मित्रांसाठी समर्पित मी करत आहे. तर मित्र हो, तुम्हाला कशी वाटली ही कथा मला कमेंट करून नक्कीच सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा. आणि ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे. यामध्ये कुणाचाही भावना दुखवण्याचा माझा हेतू नाही आणि समाजामध्ये काहीतरी एक चांगला संदेश जावा या हेतूने मी ही कथा आपल्यासमोर ठेवलेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.